गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हरि ओम तत्सत. ध्यानदीप प्रकरणाचा अभ्यास सुरू झालेला आहे. 17 श्लोकांचा अभ्यास झाल्यावर अजूनही त्या कूटस्थ दीपाचा विचार सुरू आहे काय, अशी एक मनात विचारधारा येते. अजूनही आपल्याला ते बैठकीचं ध्यान किंवा आणखीन आत्मानात्म विचार सोडून प्रतीक ध्यान अशा काही विचारांचा जो मुख्य पाठपुरावा आहे तो काही अजून मुख्य रूपाने सुरू झालेला नाही. आणि ध्यानाचा विचार करताना नेहमी आपली अंतःकरण वृत्ती जी आहे ती शांत ठेवण्याचा प्रयत्न करणं आणि ती सहज शांत राहणं, आता याला ध्यान असं म्हणतात. 6व्या अध्यायात श्री ज्ञानदेवांनी असं म्हटलेलं आहे की तैसा विचारुनी अहंकारू सांडीजे मग अस्तीची वस्तू होईजे. आता अस्तीची वस्तू जी आहे म्हणजे ब्रह्मवस्तू, तिच्यामध्ये माझी अंतःकरण वृत्ती स्थिर राहणं म्हणजे त्या शुद्ध ज्ञानाशी माझी अंतःकरण वृत्ती बाधितानुवृत्तीने का होईना स्थिर राहणं, हा जो विचार आहे तो आपल्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे. आणि त्यासाठी मात्र हे विचाराचं ध्यान हे आपल्याला खूप काही करायला लागणार आहे, हाही विचार आहे. पण त्या विचाराच्या ध्यानाला या जर बैठकीच्या ध्यानाची जोड असेल तर ते विचाराचं ध्यान हे आपल्याला सहज करता येतं आणि मला माझ्या आनंदाशी एकरूप होत आहे. आता 18वा जो श्लोक आहे शास्त्राने होणाऱ्या ब्रह्मज्ञानाचे परोक्षत्व सांगणार आहे. शास्त्रामधून जरी सच्चिदानंद ब्रह्माचे शब्दाने ज्ञान झाले तरी प्रत्येक कुटस्थाचे अनुसंधान न साधणाऱ्याला प्रत्यक्ष ब्रह्मानुभव येत नाही. म्हणून शास्त्राने त्या कुटस्थ रूपाचं म्हणजे ते कुटस्थ रूप सच्चिदानंद रूप आहे अशा पद्धतीने ते शब्दाने ज्ञान करून घेणं खूप महत्वाचं आहे. जोपर्यंत मला त्या शब्दाने ज्ञान होत नाही तोपर्यंत मला माझ्या साधनेची एक पद्धत कळत नाही. कारण माझे श्री गुरु नेहमी म्हणतात नो द सिस्टीम यूज द सिस्टीम. म्हणजे सिस्टीम ही मला जर कळाली तर मग मी माझ्या आनंदाकडे जाण्यासाठी खूप मोठा प्रयत्न करू शकतो. म्हणजे मी पाहिलेलं आहे की गाड्यांचे काही मेकॅनिक असतात आणि ते मेकॅनिक काही ITI केलेले असतात आणि काही असंच बघून बघून शिकलेले असतात. बघून बघून जे शिकलेले असतात ना ते गाड्या दुरुस्त करतात, यात वाद नाही. पण जेव्हा अत्यंत महत्वाचा असा गाडीमध्ये कधी कधी टेक्निकल प्रॉब्लेम निर्माण होतो तेव्हा मात्र या बघून बघून शिकणाऱ्याची फसगत होते. त्याला मात्र जर त्या प्रॅक्टिकल बरोबर जर का त्याला थेरी माहिती असेल म्हणजे त्या थेरीचं म्हणजे त्या शास्त्राचं नॉलेज असेल तर ते शास्त्र नॉलेज त्याला त्या सूक्ष्म विचारात घेऊन जातं. तसाच काहीसा विचार इथे आपल्याला करायचा आहे की हे जे अनुसंधान नावाचा जो विचार आहे की प्रत्यक्ष ब्रह्माचा अनुभव येत नाही. का येत नाही नुसत्या परोक्ष ज्ञानाने? त्याचं कारणच असं आहे की परोक्ष ज्ञान आणि अपरोक्ष ज्ञान याच्यामध्ये अज्ञानाची निवृत्ती हा विषय आहे. आणि अज्ञानाची निवृत्ती जेव्हा करायची वेळ येते तेव्हा मात्र माझ्या कल्पनेतले असलेले जे नको असलेले विचार आहेत, उदाहरणार्थ मी देह, मी कर्ता, मी भोक्ता, मी विकारवान, नंतर मी बुद्धीने असलेला श्रेष्ठ, अशा पद्धतीने जे काय विचार आहेत त्या विचाराच्या अनुसंधानातनं मला निघावं लागतं. आणि त्यासाठी मात्र मला ही शास्त्र बुद्धी खूप उपयोगाला येते की मनच विचार करतं, बुद्धी निर्णय घेते. मग माझ्या बुद्धीने निर्णय घ्यायचा आहे की मला त्या परोक्ष ज्ञानाचा विचार यथाशास्त्र करायचा आहे. आणि यथाशास्त्र केला असता मला त्याची सिस्टीम कळून जाते की त्या नको असलेल्या विचारातनं बाहेर पडण्याची एखादी सिस्टीम जर मला कळाली तर मग मला त्या नको असलेल्या विचाराला हळूच बाजूला करून टाकता येते. उदाहरणार्थ मी जर का सतत आरशात पाहत असेल तर मला लक्षात ठेवलं पाहिजे की मी देहबुद्धीत आहे. मी जर सतत खाण्याच्याच विचारात गुंग असेल तर मला लक्षात ठेवलं पाहिजे मी देहबुद्धीत आहे. मी नको असलेले विचार जे आहेत, उदाहरणार्थ देहादी प्रपंचाचे विचार, उदाहरणार्थ संपत्तीचे विचार, या सगळ्या विचारांमध्ये, उदाहरणार्थ घराचे विचार, अशा अनेक विचारांमध्ये मी माझी बुद्धी जर का तिथे सतत वापरत असेल तर मी अशांत राहण्याची तिथे खूप मोठी व्यवस्था तयार केलेली असते. म्हणजे ती जी काय बुद्धी आहे त्या बुद्धीला मला बाजूला करून मला खऱ्या अर्थाने त्या आनंदाकडे जाण्यासाठी माझी अंतःकरण वृत्ती शांत केली पाहिजे. आता हे सगळं ज्ञान जे आहे ते मला परोक्ष ज्ञानातनं म्हणजे श्री गुरु किंवा शास्त्र, सत्शास्त्र यातून मला मिळतं.
म्हणून इथे अनुसंधानाचा जो विचार आहे की कुटस्थाचे अनुसंधान न साधणाऱ्याला प्रत्यक्ष ब्रह्मानुभव येत नाही. म्हणून परोक्ष ज्ञानाचा विचार हा एका हद्दीपर्यंत महत्वाचा आहे. पण नुसत्या परोक्ष ज्ञानाने ब्रह्मानुभव येत नाही, म्हणून इथे ते अनुसंधान टिकत नाही. आणि अनुसंधान शब्दाचा जेव्हा विचार करायची वेळ येते तेव्हा त्याच्या मागे श्रवण मननाचा विचार करावा लागतोच. जेव्हा एखादा शब्द बोलला जातो ना, तेव्हा त्याच्या पुढच्या मागच्या दोन्ही शब्दांचा विचार करावा लागतो. जेव्हा श्रवण असा शब्द बोलला जातो तेव्हा मनन आणि पुन्हा निदिध्यासन अनुसंधानापर्यंतचा विचार हा मला करावाच लागतो. अशा रीतीने आता इथे अनुसंधान शब्द बोलला असेल तर मनन आणि श्रवण हा विचार आहे. श्रवणाचा विचार परोक्ष ज्ञानामध्ये येतो. मननामध्ये आपल्याला साधक बाधक विचार करून मी कोण आहे हे सतत मला कळून घ्यावं लागतं. आणि मग त्या अनुसंधानाचा विचार माझ्या अंतःकरणात येतो आणि मग ते अनुसंधान व्यवस्थित साधू शकते. म्हणून इथे परोक्ष ज्ञानाने अनुभव येत नसला तरी सुद्धा परोक्ष ज्ञान मला अनुसंधानाकडे जाण्यासाठी मोठी एक व्यवस्था आहे आणि ती व्यवस्था मला करता येते. म्हणून या आत्मानुभवाच्या विचारामध्ये अनुसंधानाचा विचार खूप महत्वाचा आहे. आणि अनुसंधान या शब्दाचा अर्थ अनात्मकार वृत्तीचा परित्याग, त्यासाठी श्रवणाची आवश्यकता आहे. आत्माकार वृत्तीचा स्वीकार, अशा पद्धतीने तो स्वीकार करायची वेळ येते तेव्हा मला आत्मानात्म मनन करावं लागतं. म्हणजे आत्मस्वरूप मी आहे आणि अनात्म पदार्थांची जी माझ्या अंतःकरणात झालेल्या विचारांची जी गर्दी आहे, अनात्म विचारांची, पदार्थांविषयी असलेल्या आसक्तीची, ती मला दूर करावी लागते. आणि मग पुढे मी त्या खऱ्या अर्थाने मी आनंदाच्या अनुसंधानात जातो आणि त्याच अनुसंधानात स्थिर होतो. म्हणून इथे अखंड अनुसंधान ठेवणं असा जो विचार आहे तो आपल्याला सतत सावधपणे करावा लागतो. आणि जो असा अनुसंधान ठेवत नाही त्याला मात्र खऱ्या अर्थाने ब्रह्मानुभव येत नाही. म्हणून इथे अनुसंधानाचा जो सहजतेचा विचार आहे की त्याला समाधी अवस्था असं म्हणतात, त्या समाधी अवस्थेपर्यंतचा जो आनंदाचा विचार आहे तो मला या 18व्या श्लोकातनं करणीय आहे. हा त्यातला महत्वाचा भाग आहे. नंतर 19व्या श्लोकाला परोक्ष ज्ञान तत्वज्ञानाचे साधन आहे हे समजावून सांगणार आहे. ते ज्ञान परोक्ष असले तरी शास्त्रावरून ब्रह्माच्या सच्चिदानंदत्वाचा निश्चय करून देत असल्यामुळे ते तत्वज्ञानच आहे, भ्रम नाही. इथे आपल्याला त्या तत्वज्ञान या शब्दाचा अर्थ कळला पाहिजे की ते परोक्ष ज्ञान ते मला माझ्या आनंदाशी एकरूप होण्यासाठी समजावून सांगितलं जातं. बहिरंग साधना, अंतरंग साधना अशा पद्धतीने आपल्या पुढे येतं. बहिरंग साधनेमध्ये आपल्याला सगुणाची उपासना आहे, नंतर मला ध्यानाला बसायचं आहे. श्रीगुरु आपल्याला नेहमी सांगतात की तू रोज सकाळी 10 मिनिट, 15 मिनिट, संध्याकाळी 15 मिनिट तू ध्यानाला बसत जा. त्याचं कारणच असं आहे की त्या बैठकीच्या ध्यानाने माझी अंतःकरण वृत्ती शुद्ध आणि शांत होते. कारण ध्यानामध्ये निष्काम कर्मोपासना आहे. ही जर मी निष्काम कर्मोपासनेची सेवा केली तर माझी अंतःकरण वृत्ती शुद्ध आणि शांत होते. पण बहिरंग साधन हे अंतरंग साधनेच्या मदतीला खूप महत्वाचं. जोपर्यंत बहिरंग साधनेने अंतःकरण शुद्ध आणि शांत होत नाही तोपर्यंत मला माझ्या आनंदाकडे जाण्याची व्यवस्था तयार होत नाही. म्हणून हे सगळं मला जे कळतं त्या सगुणाचा विचार असतो, तो सगुणाचा विचार मला माझ्या सगुण ध्यानाशी जोडता येतो. की त्या सगुणाचं रूप मला साठवता येतं माझ्या अंतःकरणामध्ये. नंतर त्याच रूपाला मी सर्वांमध्ये पाहू शकतो आणि त्याच रूपाचं सतत मी कानाने चिंतन ऐकू शकतो. नेहमी लक्षात ठेवा की अभ्यास करायचा असेल ना तर तो अभ्यास एखाद्या व्यक्तीला केव्हाही, कुठेही आणि कशाही पद्धतीने करता येतो. छोटंसं हँडबुक असतं, ते जरी आपल्या जवळ ठेवलं, टॅब्युलर फॉर्म मध्ये लिहिलेल्या असतात गोष्टी, आपणच लिहाव्यात जास्तीत जास्त, कारण त्या आपण लिहिण्याने खूप काही आपल्याला अभ्यासाची एक गती तयार करता येते. नेहमी आम्हाला आमचे श्री गुरु सांगायचे की तुम्ही लिहा. जोपर्यंत लिहित नाही तोपर्यंत ती जी काय लिहिलेली शास्त्र गोष्ट आहे किंवा संतांनी सांगितलेली गोष्ट आहे ती तुमच्या अंतःकरणात स्थिर होणार नाही. म्हणून हे ते परोक्ष ज्ञान जरी असलं तरी ते मला आनंदाकडे घेऊन जातं. सगुणाचा विचार जरी असला किंवा शब्दज्ञानाच्या निमित्ताने आपल्याला त्या परोक्ष ज्ञानाचा जरी विचार असला तरी मला त्या आनंदाकडे घेऊन जातो. कारण का तो मला योग्य विचार शिकवतो. तो आत्म अनात्म विचाराचा विचार माझ्या अंतःकरणात रुजवतो आणि त्यामुळे माझी अंतःकरण वृत्ती शुद्ध आणि शांत राहते आणि खऱ्या अर्थाने मी त्या आनंदाच्या जवळ जवळ जाण्याची एक व्यवस्था करू शकतो. म्हणून इथे आपल्याला सगुण स्वरूप, निर्गुण स्वरूप हे सगळे विचार समजावून घ्यावे लागतात की ते स्वरूप सच्चिदानंद रूप आहे आणि ते मी आहे.
अशा पद्धतीने हे तत्वज्ञान भ्रमरूप नाही हा सांगण्याचा विचार आहे. म्हणजे कुठलीही द्वैतातली गोष्ट ही भ्रमरूप असते हे अगदी बरोबर आहे. पण हे तत्वज्ञानाचा अभ्यास हा संवादी भ्रमरूप आहे. त्या तत्वज्ञानाच्या अभ्यासाने अज्ञानाची निवृत्ती होते आणि मला ज्ञानाची प्राप्ती होते. अशा अर्थाने त्या तत्वज्ञानाचं महत्व गायलेलं आहे ते मला कळलं पाहिजे. पुढे आता 20वा श्लोक असं सांगतोय, खरे तर परोक्ष ज्ञानाने अपरोक्ष ज्ञान व्हावे. जरी श्रुतींमध्ये महावाक्यांनी अंतर्यामी ब्रह्माचे वर्णन केले आहे, तरी यथाशास्त्र विचार करणारे दुर्मिळ असल्याने ब्रह्म दुर्बोध झाले आहे. आता श्रुतीमध्ये महावाक्यांचं विवरण केलेलं आहे, अगदी बरोबर. तत्वमसीचं चिंतन, नंतर अहम ब्रह्मास्मीचं चिंतन, की ही जो 2 महावाक्य आहेत ही सतत बोलली जातात. श्री गुरूंच्या मुखातनं येतं ते तत्वमसी असं येतं महावाक्य, आणि मला मात्र जो अनुभव येतो म्हणजे किंवा मला जास्त विचार करावा लागतो तो अहम ब्रह्मास्मी या महावाक्याचा आहे. पण या दोन्ही महावाक्यांचा विचार करायची जेव्हा वेळ येते तेव्हा ते शब्द जे आहेत ते शास्त्रामध्ये किंवा श्रुतीमध्ये किंवा संतांच्या ग्रंथामध्ये सांगून ठेवलेले असतात, लिहिलेले असतात तिथे. प्रत्येकाला वाचताही येत असतात. पण वाचता जरी आले तरी प्रत्येकाला ते वाचून ब्रह्मज्ञान होत नाही, कारण ते शब्द जे आहेत ते शब्द श्री गुरु मुखातनं आलेले असावे लागतात. आणि जर ते श्री गुरु मुखातनं आलेले असतील किंवा आपण म्हटलेलो आहे हृदयी स्वयंभची वसे, आता ते श्री गुरूंचे शब्द ते हृदयी स्वयंभची वसे म्हणजे ते आपल्या अंतःकरणात जाऊन रुजतात. नंतर मग ते प्रत्यक्ष फावं लागेल तैसे आपैसियाचे. म्हणजे इथे काय आहे की त्या महावाक्याचा जो विचार आहे तो माझ्या अंतःकरणामध्ये म्हणजे माझ्या कानामध्ये सांगणारे श्री गुरु मला भेटावे लागतात. आणि ती महावाक्य वाचता जरी आली तरी मला ब्रह्मज्ञान होत नाही, कारण त्या महावाक्यांविषयीचं जे म्हणूया वाच्यार्थ आणि लक्षार्थ असं सगळं काही शब्दज्ञान मला आहे, पण ब्रह्मज्ञानाचा मात्र तिथे दुष्काळ असू शकतो. अशा पद्धतीने आपल्याला ते शब्दज्ञान आहे ते गोळा केलं पाहिजे, त्याचं महत्व तितकंच आहे. पण नंतर काय आहे, हा असा यथाशास्त्र विचार करणारे. आता यथाशास्त्र विचार करणारे दुर्मिळ असतात. त्याचं कारणच आहे की श्री गुरु भेटणं हा सुद्धा एक दुर्मिळ योग आहे. आणि तो दुर्मिळ योग सगळ्याच त्या परोक्ष ज्ञानाने ते महावाक्य वाचणाऱ्याला होतो असं नाहीये. पुन्हा त्याची बहुत सुकृताची जोडी असेल तर ती विठ्ठलाची आवडी निर्माण होते आणि कोणीतरी श्री गुरु विठ्ठल रूप असलेला श्री गुरु माझ्या जीवनात येतो आणि माझ्या अभ्यासाची घडी बसते. म्हणजे इथे सगळंच दुर्मिळ आहे. अभ्यास करायचा तो अभ्यास करणारा साधकही दुर्मिळ आहे, ती ईशक कृपाही दुर्मिळ आहे, त्यानंतर श्री गुरु कृपाही दुर्मिळ आहे आणि त्यानंतर अनुक्रमे आत्मानुभवता अत्यंत दुर्मिळ आहे. त्याचं कारण आहे तो दुर्ज्ञेय आहे असं माझ्या श्री गुरूंनी लिहिलेलं आहे. याचा अर्थ तो वेगळेपणाने येणारा नाही, कारण माझी सगळी जी काय भिस्त असते ती वेगळेपणाने होणाऱ्या ज्ञानावर असते. पण त्या प्रत्येक होणाऱ्या ज्ञानामागे त्या असणाऱ्या ज्ञानाचा टेकू असतो हे मला कळून घ्यायला फार कष्ट आणि सायास पडतात. पण त्या श्री गुरूंच्या मुखातनं शब्द जर का माझ्या अंतःकरणात रुजले तर ते सगळे शब्द परोक्ष ज्ञानाचे ते अपरोक्ष ज्ञानापर्यंत म्हणजे माझ्या अनुभवापर्यंत नेण्यासाठी ते खूप मला मदत करू शकतात. म्हणून इथे शब्दज्ञानाचं मूल्य आणि मर्यादा आहे, त्याचं महत्वही आहे. पण अंतिमतः अपरोक्ष बोध जो आहे तो मात्र त्या आत्मस्वरूपाचा आहे. आणि तो कसा आहे, तो बुद्धी जाणे न जाणे तो अपार शुद्ध परमात्मा मीची असं. जाणे कसा, तर परोक्ष ज्ञानाच्या स्तरावर जाणे, आणि बुद्धी न जाणे याचा अर्थ बुद्धीला बोध होण्याची व्यवस्था नाहीये. बुद्धी आणि बोध हे 2 तीरावरचे 2 पक्षी आहे, हे ज्ञानदेवांचं रूपक आहे. म्हणजे बुद्धीला बोध होणार नाही, पण बुद्धीने मात्र अज्ञानाच्या निवृत्तीची साधना करता येते आणि मला माझ्या आनंदाचा अनुभव येऊ शकतो. हा खऱ्या मुख्य अभ्यासाचा विचार आहे. म्हणून इथे काय आहे, तो तत्वस्वरूपाचा म्हणजे ब्रह्मतत्वाचा अनुभव येणं हा खरोखरीच दुर्मिळ आहे. म्हणून तो लाखात एक असतो अशी ही भाषा बोलली जाते. या अवघडपणाचं कारण काय आहे हे सांगणारा 21वा श्लोक आहे. देहादी अनात्म पदार्थ आत्मा आहेत हा भ्रम बलवान असेपर्यंत सामान्य माणूस मंद बुद्धीमुळे मी ब्रह्म आहे असा अनुभव बळजबरीने घेऊ शकत नाही. हा 21व्या श्लोकाचा विचार आहे की इथे बळजबरीने घेऊ शकत नाही या शब्दाचा अर्थ क्रियेने घेऊ शकत नाही. आणि क्रियेने घेऊ शकत नाही यासाठी एक वचन इथं लिहिलेलं आहे. वस्तुसिद्धी विचारेण वस्तुसिद्धीर विचारेण न कश्चित कर्म कोटीभीर.
बळजबरीने शब्दाचा अर्थ मी कितीही इकडे तिकडे देवालयात गेलो तरी सुद्धा मला त्या आनंदाचा अनुभव तो येणार नाही. त्याचं कारण आपल्याला कळलं पाहिजे, की आनंदाचा अनुभव मला का नाहीये, तर मी नको असलेल्या विचारांच्या कल्पनेमध्ये माझी अंतःकरण वृत्ती अडकवून ठेवलेली आहे. मी देह, मी करता, मी भोगता अशी जी काय वृत्ती आहे जगत सत्यत्व भ्रांती मधली, देह सत्यत्व भ्रांती मधली, ती सगळी जी काय 5 भ्रमातल्या भ्रांतीतली वृत्ती आहे ती मला माझ्या आनंदाकडे जाऊ देत नाही. म्हणून इथे क्रियेने मोक्ष होत नाही या शब्दाचा अर्थ, त्या क्रियेने जर ती क्रिया निष्काम असेल तर ती माझी चित्त शुद्ध आणि शांत होतं. हे अगदी तितकंच खरं आहे. पण कल्पनेच्या म्हणूया आवरणाखाली जणू काही दडलेला जो आत्मा आहे, की त्या नको असलेल्या कल्पनेमुळे जणू काही एक आवरण दोष तयार होतो आणि मला माझ्या स्वरूपाचं अज्ञान सिद्ध होतं. आणि ते जर अज्ञान मी दूर केलं तर मला माझ्या खऱ्या आनंदाचा अनुभव येतो. हे जर का मला समजून घ्यायचं असेल तर मग मला माझ्या आनंदाकडे जाण्यासाठी त्या विचाराचा मार्ग अवलंबला पाहिजे. विचारेण या शब्दाचा अर्थ मी तैसा विचारूनी अहंकारू सांडीचे, म्हणजे मला विचार करायला पाहिजे. किंवा श्री समर्थ म्हणतात, तस्मात विचार करावा, देव कोण तो ओळखावा, आपला आपण शोध घ्यावा अंतर्यामी. फार सुंदर ओवी आहे. तस्मात विचार करावा, तस्मात शब्दाचा अर्थ त्याप्रमाणे, आणि त्याप्रमाणे याचा अर्थ अविद्येच्या निवृत्तीसाठी ते अनात्म विचार माझ्या अंतःकरणात अजिबात असता कामा नयेत. विशेषत्वानी ते जेव्हा विचार येतात तेव्हा मी सुखी किंवा दुःखी होतो. म्हणून त्या विचारांचा निचरा करण्यासाठी आत्मविचारांची पेरणी ही माझ्या अंतःकरणात करावी लागते. आणि अशी पेरणी जसजशी श्रीमंत होत जाते, ती श्रीमंत झाली की ही नको असलेल्या विचारांची जी काय धारा आहे ती अशक्त आणि क्षीण होत जाते. ती क्षीण झाली की मी माझ्या खऱ्या आनंदाकडे निघून जातो. म्हणून इथे कितीही कर्म केली तरी त्या आत्मस्वरूपाचा अनुभव किंवा अंदाज येण्याची व्यवस्था नाहीये. म्हणून मला आनंदाकडे जाण्यासाठी त्या श्री गुरु आणि संतांच्या शब्दांचा अवलंब केला पाहिजे. त्यांच्यावर मी श्रद्धा ठेवली पाहिजे. ज्या अर्थी माझ्या श्री गुरूंना आनंद रूपतेचा अनुभव आहे त्या अर्थी तो मला आल्याशिवाय राहणार नाही. अशा पद्धतीने मी जर का अभ्यास केला तर मग मी त्या साधन चतुष्टय संपन्नतेचा विचार करू शकतो. इथे तो विचार आलेला आहे. कारण काहीही झालं तरी साधन चतुष्टय संपन्न असल्याशिवाय मला माझ्या आनंदाचा अनुभव येणार नाही. त्यालाच आपण तीव्र मुमुक्षु असं म्हणतो. म्हणून इथे निष्काम कर्म निष्काम उपासना हा बहिरंग साधनेचा विचार आहे आणि त्याचाच अर्थ तो क्रियेचा विचार आहे. आणि त्या क्रियेने मी माझ्या आनंदाचा म्हणूया त्या ध्यानाच्या निमित्ताने त्या आनंदाचा जो काय संशय असेल माझ्या अंतःकरणामध्ये की हे आनंदाचं स्वरूप आहे का नाही ते जाणून ते बाजूला जाण्यासाठी त्याचा उपयोग करता येईल. असे आपण जर का अभ्यासाचे काही ठळक विचार तयार केले अंतःकरणात तर आपण योग्य दिशेने कमी मार्गात, मुख्य मुद्दा काय आहे, कमी वेळात आणि कमी मार्गात कमी कष्टात आपण आपल्या आनंदापर्यंत जाऊ शकतो. पुढे आता 22वा श्लोक असं सांगतोय, श्रद्धापूर्वक अभ्यासाने परोक्ष ज्ञान होते. ज्या अर्थी प्रत्यक्ष द्वैत बुद्धीने शब्दाने होणाऱ्या अद्वैत बुद्धीचा नाश होत नाही त्या अर्थी श्रद्धावंत असलेला शास्त्र जाणणाऱ्याला ब्रह्म सहज समजेल. आता इथे काय आहे की द्वैत बुद्धीचा जो आहे तो जर का आपल्याला नाश करायचा असेल तर आपल्याला त्या द्वैताच्या निरासा पाविजेया ठाया, मग यासाठी मला त्या शब्दज्ञानाची मदत घ्यावीच लागेल. मग कुठलं शब्दज्ञान, तर ते अद्वैत शब्दज्ञान. म्हणजे द्वैताचा अनुभव तर सगळ्यांनाच आहे. शंकराचार्यांकडे काही जण आले होते आणि ते म्हणाले आम्हाला तुमच्याशी चर्चा करायची आहे, आम्हाला तुमच्या पुढे द्वैत मांडायचं. तर शंकराचार्य म्हणाले द्वैत तर सगळ्यांनाच माहिती आहे, मग तुम्ही काहीतरी वेगळं मांडा, म्हणजे अद्वैत मांडा. पण अद्वैत काही ते मांडू शकले नाही. म्हणून इथे काय आहे, द्वैताचा अनुभव सगळ्यांनाच आहे आणि सतत आहे. पण त्या निमित्ताने मला काही सुखरूपता किंवा कायमचं जे मला सुख पाहिजे, सुखा लागी जीवा करीसी तळमळ, त्यातलं कायमचं सुख मला कधी मिळालंय का, तर ते कधीच मिळालेलं नाही. म्हणून इथे काय आहे की तो जो परोक्ष ज्ञानाचा जो विचार आहे तो मात्र काय आहे, तो आत्मानुभव आणून देण्यासाठी मला उपयोगी पडतो. तो काही विरोध करत नाही. म्हणून इथे त्या अद्वैत बुद्धीचा जो विचार आहे तो एकदा मी कमवला ना, त्या परोक्ष ज्ञानातनं ती अद्वैत बुद्धी जर का मी त्या शास्त्र पद्धतीने संत श्री गुरूंच्या पद्धतीने जर ती माझ्या अंतःकरणात जर ठसवली तर ती बुद्धी काही माझी अंतःकरणातली निघून जात नाही. म्हणजे याचा विचार काय आहे की आपल्याला त्या
अद्वैत तत्वज्ञानाचा अनुभव येण्यासाठी, म्हणजे अद्वैत आनंदरूपतेचा अनुभव येण्यासाठी एक श्री गुरु मदतीला येतात आणि ते मला द्वैत बुद्धीचा निराश कसा करायचा सांग. त्या 10व्याची गोष्ट अशीच आहे की ते 10 जण निघाले फिरायला. ते मध्ये नदी लागली आणि नदीतनं पोहून निघाले. पोहून निघाल्यावर त्यांना परत ते मोजायला गेले तर ते 9च भरायला लागले. त्यामुळे त्या शोक करू लागले. आता शोक करू लागल्यानंतर तिथे कोणीतरी एक त्रयस्थ आला आणि त्यांनी रडण्याचं कारण विचारलं. ते म्हणाले, आमच्यातला एक जण बुडाला. आम्ही 10 जण होतो. मग त्यावेळी मात्र काय आहे, तो हुशार होता त्रयस्थ. त्यांनी ते मोजून पाहिले, 10 आहेत. मग तर त्या सगळ्यांना म्हणाला, बाबांनो तुम्ही रडू नका आणि रडू नका. तर त्यावेळी ते तो त्रयस्थ व्यक्ती म्हणाला की तुम्ही 10 जण सुरक्षित आहात. 10 जण सुरक्षित आहात असं म्हणल्यावर त्यांना बरं वाटलं. ते 10 जण सुरक्षित आहात हे परोक्ष ज्ञानाच्या स्तरावर झालेलं ज्ञान आहे. आणि मग त्यानंतर मग जेव्हा त्या प्रत्येकाला त्यांनी मोजून दाखवायला सुरुवात केली आणि मोजून दाखवून सांगितलं, तू 10वा आहेस, तू 10वा आहेस, तू 10वा आहेस, अशा पद्धतीने सांगितलं. म्हणून इथे काय आहे, तू 10वा आहेस हे अहम ब्रह्मा, हे तत्वमसीच्या चिंतनाच्या निमित्ताने मांडला गेलेला विचार. तू 10वा आहेस याचा अर्थ ते तू आहेस. आणि त्यातूनच मग प्रत्येक जण म्हणायला लागला की मी जिवंत आहे म्हणजे मीच 10वा आहे. अशा पद्धतीने अहम ब्रह्मास्मीचा विचार आपल्या अंतःकरणात रुजतो. म्हणून इथे तू 10वा आहेस असं सांगणारा कोणीतरी एक श्री गुरु आपल्या जीवनात यावेच लागतात. त्यानेच त्या म्हणूया द्वैत बुद्धीचा निराश होतो आणि अद्वैत बुद्धी स्थिर होते. म्हणून या द्वैत बुद्धीचा जो विचार आहे तो आपल्याला फक्त काढून टाकायचा. आणि तो काढून टाकायचा असेल तर श्रद्धेने मी हे सगळं ज्ञान स्वीकारायचं आहे. कारण ती श्रद्धा मला माझ्या आनंद रूपतेपर्यंत घेऊन जाते. समाधी षटकामध्ये श्रद्धा हा शब्द बोलला गेलेला आहे आणि श्री गुरु संत आणि त्यांनी लिहिलेल्या ग्रंथांवर श्रद्धा, त्यांनी सांगितलेल्या चिंतन पद्धतीवर श्रद्धा. मी तिथे अजिबात कुठला विचार करायचा नाहीये माझ्या स्वबुद्धीने. मी सहज तो विचार स्वबुद्धीचा बाजूला करायचा आहे आणि श्री गुरु बुद्धीने मी सहज चिंतन करायचंय. हा त्यातला महत्वाचा भाव आहे. म्हणून इथे काय आहे की ते श्रद्धेने शास्त्राभ्यास करणाऱ्याला द्वैताचा अनुभव घेत असतानाच परोक्ष ज्ञान शक्य आहे. कारण शेवटी काय आहे की अद्वैताचा अनुभव येतो तरी सुद्धा त्याचं जीवन सुरूच असतं ना. मग ते जीवन द्वैतातलंच आहे, पण ते बाधितानुवृत्तीने असतं. जोपर्यंत मी जगत सत्यत्वातनं जीवन असतं तोपर्यंत ते सुख किंवा दुःखदायक असतं. पण त्यानंतर जेव्हा मी माझ्या आनंदाशी एकरूप होतो आणि मी जेव्हा बाधितानुवृत्तीने द्वैतात तो सगळा व्यवहार करतो तेव्हा ते द्वैत असून सुद्धा मला त्या द्वैताचा त्रास होत नाही. म्हणून इथे शब्दज्ञान ते आनंद रूपतेचा प्रत्यक्ष अनुभव तिथपर्यंत जो अपरोक्ष ज्ञानाचा विचार आहे तो आपल्याला या 22व्या श्लोकाच्या निमित्ताने पुढे आला. 23वा श्लोक असं सांगतोय, भ्रमरूप द्वैताचा अनुभव परोक्ष अद्वैताच्या विरुद्ध नाही. प्रत्यक्षात हा पाषाण आहे हे कळत असले तरी तो देव आहे ही भावना नष्ट होत नाही. विष्णूची मूर्ती व चित्राला विष्णुत्वाची भावना नाकारण्याचे काय कारण? प्रत्यक्षात दिसतंय ही विठ्ठलाची मूर्ती आहे पण दगडाची आहे. दिसली तरी दगडाची मूर्ती आहे अशी असली तरी सुद्धा माझ्या अंतःकरणात काय भावना आहे? माझ्या अंतःकरणात मी प्रत्यक्ष विठ्ठलालाच नमस्कार करतो असा भाव माझा आहे. किंवा माझ्या श्री गुरूंची मूर्ती फोटो स्वरूपात माझ्या देवघरात आहे. मी त्यांच्या जेव्हा चरणावर तिथे फोटोच्या पुढे डोकं ठेवतो त्यावेळी मला प्रत्यक्ष त्यांच्या चरणावर मी डोकं ठेवलंय असा भाव माझा असतो आणि त्या भावामुळे माझी अंतःकरण वृत्ती ही शांत होऊन जाते. यालाच तर ध्यान म्हणतात. ध्यान आणखीन काय वेगळं? आपली अंतःकरण वृत्ती शांत करणं आणि त्या आनंदाचा अनुभव घेणं हेच तर ध्यानाचं स्वरूप आहे. अहमचं 6 मध्ये विलिनीकरण, 6 शब्दाचा अर्थ ब्रह्मस्वरूप. त्या अहमचं म्हणजे जो विशेषत्वाने असलेला जो अहम आहे की जो मला सुखदुःखात नेऊन सोडतो त्यातून बाहेर पडणं आणि मी माझ्या आनंदाशी एकरूप होणं हाच तर खरा ध्यानाचा विचार आहे. म्हणून इथे काय आहे की त्या फ्रेममध्ये किंवा त्या मूर्तीमध्ये आपल्याला फोटोमध्ये त्या विष्णूची भावना किंवा माझ्या श्रीगुरूंची भावना करायला काय हरकत आहे? आता त्यामुळे इथंच तर प्रतीक ध्यानाचा विचार पुढे येतो की त्या शाळीग्रामाच्या मूर्तीमध्ये त्या म्हणूया त्या गोल गोल दगडांमध्ये मी विष्णूची भावना निर्माण केलेली. मी तिथे त्या
ब्रह्मदेवाची भावना निर्माण केलेली. आणि अशा पद्धतीने माझी पूजा चालू आहे. ती प्रत्यक्ष विष्णूची पूजा चाललेली असते. तो आपण पाहिली आहे. मातीचा केला पशुपती या ओवीच्या निमित्ताने, की ते मातीचा जरी पशुपती असला तरी पूजा त्या पशुपतीला पावते. आणि माती माती माझी सामावे, काही हरकत नाहीये. माती ही देवरूप आहे आपल्या दृष्टीने, कारण भरला घनदाट हरी दिसे हाही विचार आपल्या अंतःकरणात आहेच ना. म्हणून इथे काय आहे, त्या प्रतीकाचं महत्व आहे, त्या व्यक्तीचंही महत्व आहे. ती श्री गुरु नावाची व्यक्ती असते, तिचं प्रतीक माझ्या पुढे फोटोच्या फ्रेम मध्ये असतं. आणि ती कुठेतरी लांब असते, 300-400 किलोमीटर, तरी ती माझ्याजवळ आहे असा सतत माझा विचार असतो. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, असा संतांचा अनुभव आहे. मग माझा का नसावा? अशा पद्धतीने मी जर का ध्यान करायला गेलो तर प्रत्येक ठिकाणी माझ्या श्री गुरु बरोबर आहेत आणि त्यांना आवडेल असंच माझं वर्तन झालं पाहिजे, हाही विचार मला माझ्या अंतःकरणात सहज रुजवता येतो. म्हणून इथे काय आहे की त्या मूर्ती प्रतीकांचं जे चित्रांचा जो विचार आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. आणि त्यातूनच माझ्या उपासनेचा विचार पुढे जातो, माझी अंतःकरण वृत्ती शुद्ध आणि शांत होते. आता पुढे जो 24व्या श्लोकाचा विचार आहे तो श्रद्धा नसलेल्या मतांकडे दुर्लक्ष करा. कर्म उपासना ज्ञानादी सर्व वैदिक विधी श्रद्धावंतासाठीच आहे. म्हणून श्रद्धा नसणाऱ्यांच्या त्यावरील अविश्वासाला महत्व देऊ नये. आपण श्रद्धावान आहोत, श्रद्धावान लभते ज्ञान. हे दुसऱ्या अध्यायातला भगवद्गीतेतला विचार आहे की मी श्रद्धावंत आहे. आणि श्रद्धावंत आहे या शब्दाचा अर्थ मी श्री गुरूंकडे माझी बुद्धी घाण टाकलेली आहे, मी शास्त्राला माझी अद्वैत शास्त्राकडे माझी बुद्धी घाण टाकलेली आहे, मी संतचरणी बुद्धी घाण टाकलेली आहे. अशा पद्धतीने जर का माझ्या अंतःकरणात विचार असेल तर मग काय आहे, हे अश्रद्धावान जे लोक आहेत ते माझ्यामध्ये काहीही बिघाड करू शकत नाही. नाहीतर मग कोणीही येतं आणि माझ्या अभ्यासाची वाट लावून गेल्याशिवाय राहतच नाही. म्हणून माझी श्रद्धा ही एकाच ठिकाणी असली पाहिजे. आणि ती जर नसेल तर मग माझ्या अभ्यासाचे काय वाचतील याचा विचार काय सांगायचा. म्हणून इथे काय आहे, जे सांगितलंय ना शब्द ज्ञानाने माझ्या संतांनी माझ्या गुरूंनी, त्यावर पूर्ण श्रद्धा ठेवा. आणि अशा पद्धतीने मी जर का श्रद्धेने गेलो तिथे तर मग माझ्या आनंदाला काही तोटा नाही. म्हणजे मी काय करायचं, त्यांनी सांगितलेल्या गोष्टींवर श्रद्धा ठेवायची आणि त्याप्रमाणे वर्तन करायचं. आपली श्रद्धा ही कुचकी असता कामा नये. कुचकी या शब्दाचा अर्थ, खरं वास्तवात श्रद्धा, कुचकी श्रद्धा हा शब्दाच डेव्हलप होत नाही. कारण श्रद्धामध्ये श्रद्ध हा धातू आहे आणि श्रद्ध शब्दाचा अर्थ सत. आता सत वर असलेली श्रद्धा ही कुचकी असूच कशी शकेल. पण कसं आहे की माझी माझ्या श्री गुरूंवर श्रद्धा आहे, मग त्यांनी जो जसा अभ्यास सांगितलाय तसा मी केलाच पाहिजे. कारण ज्ञानदेवांचं म्हणणं आहे, नुसदीची या श्रद्धा जोंबोपासी परमपदा, तरी ऐसे हे प्रबुद्धा सोपे नव्हे. म्हणून त्या श्रद्धेचा क्रमविकास आपल्याला कळला पाहिजे की श्रद्धा श्री गुरूंवर असलीच पाहिजे आणि त्यातून पुढे जाणारं जे साधन आहे ते तसं तसं केलं पाहिजे. आणि असं जर का साधन तसं तसं केलं तर मग काय आहे, त्या साधनेला आपल्या विकृत वळण लागत नाही. कोणीही आपल्या समोर आला तरी सुद्धा आपण पक्क असू शकतो की माझ्या श्री गुरूंनी मला असं सांगितलंय की ते ब्रह्म सच्चिदानंद रूप आहे. हा काहीतरी विपरीत ज्ञान माझ्या पुढे मांडतोय, याचं परत ऐकायला जाण्यात अर्थ नाहीये, या व्यक्तीला परत भेटण्यात अर्थ नाहीये, हे आपल्याला पक्क कळून जात. म्हणून इथे काय आहे, अश्रद्धावान जो आहे त्यांचा विचार आपण सोडूनच द्यावा. म्हणून ते जे काय अविश्वास दाखवतात ते कधी कधी देहात्मवादी असतात, ते देहालाच महत्व देणारे असतात आणि त्यांना काहीच करायचं नसतं. ज्यांना काही करायचं नसतं ना, ते आपले बोलताना मात्र काहीही बरळत असतात. मग असल्या बरळणाऱ्यांच्या मागे आपण जाऊ नये. आपल्याला जे काय ज्ञानादी वैदिक विधी सांगितलेले आहेत, असं असं केलं पाहिजे, तसं तसं केलं पाहिजे, शास्त्रांनी जे सांगितलंय तसं तसं जे मला जमतंय ते तसं तसं मी केलं पाहिजे. आणि ते करून मी माझी चित्तवृत्ती ही म्हणजे बुद्धिवृत्ती किंवा अंतःकरण वृत्ती ही शुद्ध किंवा शांत केली पाहिजे. पुढे हा 25वा श्लोक आहे तो म्हणून असं सांगतोय, आप्तवचन एकदाच ऐकल्याबरोबर परोक्ष ज्ञान होते, कारण ही विष्णूची मूर्ती आहे या सांगण्याला चिकित्सेची गरज नाही. माझे वडीलधारी जे असतात ते सांगतात ही देवघरातल्या पूजेची मूर्ती ही श्री विष्णूची आहे, त्याची पूजा तू करत जा, तू अभ्यासात चांगली बुद्धी तुझी तयार होईल. म्हणजे याचा अर्थ काय आहे, पूजेच्या निमित्ताने माझी अंतःकरण वृत्ती शांत होईल आणि त्या शांत झालेल्या अंतःकरण वृत्तीने मला लहानपणी सांगितलं जातं की तुझा अभ्यास त्या शांत अंतःकरण वृत्तीमध्ये छान होऊ शकेल. ते बाकी लॉजिक वगैरे काही सांगत नाही, ते म्हणतात तू पूजा कर.
अशा पद्धतीने. मग ती पूजा जी आहे ना, त्या नैवेद्याच्या निमित्ताने का होईना होतेच लहानपणी. 8व्या-10व्या वर्षी जो पूजा करत असतो, ती नैवेद्याच्या अपेक्षेने असते. आज नैवेद्याला काय आहे, हाच विचार त्याच्या डोक्यात असतो. पण त्या निमित्ताने तो थोडा तरी शांत होतो आणि त्यामुळे त्याचा लौकिक विद्यार्थी दशेतला अभ्यास सुद्धा शांत होतो आणि मग आता हे वडीलधारी आप्त असतात आणि मग पुढे जाऊन त्याचं प्रारब्ध जेव्हा विठ्ठलाची कृपा उजाडते किंवा बहुत सुकृताची जोडी त्याच्या जेव्हा या जीवनात पुढे प्रकाशित होते, तेव्हा मात्र श्री गुरु सारखे आप्त त्याला मिळतात. आता इथे आप्ताची डेफिनेशन बदलून बदलून जाते आणि ते आप्त मात्र ते तू आहेस असं सांगतात. तू 10वा आहेस, तूच ब्रह्म आहेस. अशा पद्धतीने जो अपरोक्ष ज्ञानाचा विचार आहे, तो ते मला सांगतात आणि मग मी खऱ्या अर्थाने माझ्या आनंदाकडे निघून जातो. म्हणून इथे काय आहे, की ती चिकित्सा न करता ती लहान मुलं जसं स्वीकारतात, तसंच आणि तेवढंच आणि तितकंच श्री गुरु आणि संतांनी सांगितलंय, तेवढी चिकित्सा न करता मी ते स्वीकारून घ्यावं. कारण अशा स्वीकारण्याने मला माझ्या अभ्यासामध्ये काही अडथळे तयार होत नाही. माझा अभ्यास हा विनासायास चालतो. कारण मी श्रद्धा कोणावर ठेवली आहे, तर ज्यांनी हा असा आनंद रूपतेचा अनुभव घेतलाय, त्यांच्यावर मी श्रद्धा ठेवलेली आहे. मला नक्की अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. साध्या एक्स-रे मशीनवर मी तिथे श्रद्धा ठेवतो आणि त्या एक्स-रेनी माझ्या छातीत कफ दाखवला, की लगेच मी हॉस्पिटलला ॲडमिट होतो आणि न्यूमोनिया होऊ देत नाही. मग इथे काय आहे? ते श्री गुरु नावाचं जे तत्व आहे, ते मात्र इतकं विलक्षण आहे. वास्तवात ते ईश्वररूप रामाचंच तत्व, विश्वरूप विठ्ठलाचंच तत्व आहे. ते सगळे ओळखतात, की याला काय पद्धतीने अभ्यास करायचा आहे. त्यांच्या सिस्टीमप्रमाणे अभ्यास करावा आणि मी माझ्या आनंदाकडे जावं. म्हणून इथे काय आहे, त्या आप्तवचनाचं खूप महत्व आहे आणि आप्तवचन म्हणजे श्री गुरु मुखातनं आलेलं महावाक्य. म्हणून त्यांचं प्रत्येक वाक्य आप्तवाक्य असतं, कारण ते माझ्या मोक्षाची चिंता वाहतात. वडीलधारी माझ्या पैशाची चिंता वाहतात. हा मोठा होईल, हा पैसे कमवील आणि आपल्याला सांभाळील. ठीक आहे, एका अर्थाने बरं आहे म्हणायचं, पण श्री गुरु मात्र निरपेक्ष असतात. म्हणून ते माझी जे काय अभ्यासाची जी काय व्यवस्था तयार करतात, त्या व्यवस्थेमध्ये अडथळा न आणता मी माझा अभ्यास करावा. 26वा श्लोक मात्र असं सांगतोय, ज्यांची उपासना करायची ती कशी करावी या संबंधी एकमत होत नसल्याने कर्म व उपासना यांच्या संबंधी चिकित्सा करावी लागते. कर्म व उपासनेच्या कित्येक परंपरा शाखा असल्याने सामान्यांना त्यांच्या संबंधी ठाम निश्चय करता येत नाही, निर्णय करता येत नाही. अगदी बरोबर, की 4 वेद आहेत, 4 वेदांमध्ये 4 पद्धतीने उपासना सांगितलेली असते. पद्धत जरी वेगळी असली तरी उपासनेची जी उपास्य दैवत आहेत, ती मात्र सगळीकडे सारखीच आहेत. ब्रह्मा, विष्णू, महेश अशी ती सारखीच आहे. मग अशा पद्धतीने जर का ती उपास्य दैवत सारखीच असतील, तर मग त्या उपासनेचं स्वरूप मला समजून घेतलं पाहिजे. की उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी नमावे, सत्कर्म योगे वय घालवावे, असं जेव्हा बोललं जातं, तेव्हा मात्र मला लक्षातच ठेवलं पाहिजे, की त्या उपासनेला दृढ चालवावे ही भाषा बोलायचं काय कारण आहे श्री समर्थांचं? त्याचं कारणच आहे, की त्या उपासनेमध्ये त्या ईश्वररूप रामाची उपासना होते, ईश्वररूप विठ्ठलाची उपासना होते. या शब्दाचा अर्थ ईश्वररूप शंकराची उपासना होते. जरी सुद्धा हे शंकर, विठ्ठल नंतर राम हे जरी वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या समोर रूपात आले, तरी ती एकाच ईश्वराची रूपं आहेत. म्हणून इथे काय आहे, त्या दैवताविषयी असलेलं प्रेम वाढीस लागणं हा आपल्या महत्वाचा विचार आहे. कारण का तेच दैवत माझ्या पुढे श्रीगुरु रूपात उभं राहतं. कैसा माझ्या विठ्ठलाचा प्रेम व्हावो, देव तोची गुरु होय. म्हणजे तो इतका प्रेमळ आहे, तो माझ्या उपासनेसाठी उभा राहतो माझ्या पुढे. आज कित्येक वर्ष तो पंढरपुरात उभा आहे. नवे नवे तो माझ्या गावातही उभा आहे. नवे नवे तो माझ्या काही वेळा त्या घरातही आहे. म्हणजे अशा पद्धतीने तो सतत माझ्या पुढे हा उपासनेचा विषय सहज माझ्या पुढे तेवत ठेवतो आणि ती उपासना करायची हा एवढाच आपल्या दृष्टीने महत्वाचा आहे. ठाम त्या 4 वेदांना 4 पद्धतीने उपासना बोलू दे, पण त्यांचा अर्थ एकच आहे. की त्या उपासनेतनं माझी उपासना ही निष्काम व्हावी आणि त्या निमित्ताने माझी अंतःकरण वृत्ती शुद्ध आणि शांत व्हावी. म्हणून उपास्य दैवत नंतर त्याची करण्याची उपासना पद्धती यामध्ये भेद असेल. कोणी म्हणतील आम्ही आमच्या देवाला उदबत्ती लावत नाही, धूप लावतो. बरं ठीक आहे, धूप लाव, पण नामस्मरण मात्र त्या देवतेचं घे, आमचा शंकर देव आहे. बरं ठीक आहे, हरकत नाही. मग पुढे काय?
आमच्या शंकराला हे आवडत नाही, बरं न आवडे नका, पण तुझ्या शंकराला निष्काम कर्मोपासना आवडते हे तुला नक्की कळलंय काय? म्हणजे मुख्य विचार काय आहे, की त्या एकाच ईश्वराची ही सगळी रूपं आहेत. म्हणून इथे काय आहे, कोणती उपासना करायची हा एकदा निर्णय करावा. आणि तो जर निर्णय मला करता येत नसेल, तर श्रीगुरूंकडे जावं आणि मग श्रीगुरूंकडे जाऊन त्याचा विचार करावा. समर्थांनी निर्णय केलेला आहे. आमुचे कुळी रघुनाथ, रघुनाथ हे आमुचा परमार्थ. आमचं कुलदैवतही रघुनाथ आहेत, म्हणजे प्रत्यक्ष राम आहेत आणि आमचं उपास्य दैवतही तेच आहे. मग तसंच आमचं काही असावं. असं जर काही झालं, तर मग काय आहे, ही जी काय आपल्यामध्ये चाललेली अंतःकरणात गडबड आहे, ती अजिबात शांत होऊन जाते. म्हणून इथे काय आहे, की थोडी चिकित्सा करावी एका हद्दीपर्यंत आणि आपल्या उपासनेचा जो विचार आहे, की माझी अंतःकरण वृत्ती शुद्ध आणि शांत करणं, हाच आपल्या अभ्यासाचा खरा भाग आहे. असे आहे तर उपासनादी कशा कराव्या? हा 27व्या श्लोकाचा विचार आहे. जैमिनीच्या कल्पसूत्रांनी त्यांचा निर्णय करून एकत्रित केला आहे. त्याच्या आधारे श्रद्धावंताला विचार न करता कर्मे करता येतात. आता जैमिनी ही पूर्वमीमांसा शास्त्र आहे. त्याच्यामध्ये उपासनेचा विचार मांडला आहे. तो विचार तसा मांडलेला समजून घ्यावा. त्या जैमिनींचे जे ग्रंथ आहेत ते वाचावेत आणि ते वाचता येत नसतील तर माझ्यासारखा जो म्हणूया भोळा आहे त्याने श्री गुरूंचं ऐकावं. सोपं काम. आपल्या घरी वडीलधारी आहेत त्यांचं ऐकावं, ते जास्त सोपं काम आहे. ते म्हणतात देवघरात पूजा कर कर, एक दिवस ती पूजा फळाला येते. कधीतरी मी त्या सद्ग्रंथांचं श्रवण करतो, कधीतरी त्या सद्ग्रंथांचा अभ्यास करायची इच्छा होते आणि मग मी माझ्या आनंदाकडे निघून जातो. म्हणून इथे काय आहे, आपण फारशी चिकित्सा करू नये. कारण माझं जर तेवढं डोकंच नसेल, मी पद्धतशीर बोलतोय, की माझी तेवढी बुद्धीच नसेल, तर मी त्या चिकित्सेत न पडता माझ्या श्रीगुरूंना, संतांना शरण जावं आणि ती उपासना पद्धती सहज स्वीकारावी. कारण देव तशी ती बुद्धी निर्माण माझ्या अंतःकरणात करूनच देतो. पुढे मात्र 28वा श्लोक असं सांगतोय, कर्माचा निर्णय झाला तरी उपासना कशा कराव्या? उपासना कशा कराव्यात याचे वर्णन ऋषींच्या तंत्र ग्रंथात तपशीलपूर्वक सांगितलेले आहे. ज्यांना स्वतःला विचार करता येत नाही त्यांनी आपल्या कुलगुरूंकडून किंवा श्रीगुरूंकडून ती ऐकून तशी उपासना करावी. बस हेच सोपं आहे, की आपल्या श्रीगुरूंकडनं, कुलगुरूंकडनं ती उपासना शिकावी आणि त्या पद्धतीने करावं. कारण का उपासनेचं उद्दिष्ट एकच आहे, की माझं चित्त शुद्ध आणि शांत होतं आणि मी खऱ्या अर्थाने माझ्या आनंद रूपतेच्या अभ्यासाला सुरुवात करू शकतो. हाच काय खरा त्या उपासनेचा उपयोग आहे. पुढे 29व्या श्लोकात विचार करतायत, वेदवाक्यांच्या चिकित्सेची इच्छा असल्यास ती करावी. ज्याला वेदवाक्यांची चिकित्सा स्वबुद्धीने करावी वाटते त्याने ती खुशाल करावी, पण इतरांना वरील हितेच्छूंच्या आधाराने उपासना करता येते. आता ज्याला वेदवाक्यांची चिकित्सा करता येते त्याने करावी. आता स्वबुद्धीने करावी असे ज्याला वाटते त्याने ती खुशाल करावी. पण लक्षात घ्या, ती स्वबुद्धीने करताना मात्र ती ग्रंथात सांगितली तशीच करावी. आता ती जर का ग्रंथात सांगितली आहे तशी जर का केली नाही, तर मग मात्र माझी जी अंतःकरण वृत्ती आहे ती ज्ञानरूपतेकडे झुकणार नाही. तो ज्ञानरूपतेचा विचार माझ्या अंतःकरणात स्थिर होणार नाही. म्हणून इथे काय आहे, की स्वबुद्धीने जेव्हा अभ्यास करायला आपण ग्रंथाचा घेतो तेव्हा मात्र काय आहे, अनेक गोंधळ उठण्याची शक्यता असते. म्हणून इथे काय आहे, तिथे आपल्या श्रीगुरूंसारख्या आप्तांचा आधार घेणं हेच आपल्या दृष्टीने खूप महत्वाचं असतं. म्हणून इथे काय आहे, त्या आप्तांचा आधार घ्यावा आणि ते म्हणतात तसा अभ्यास करावा. फार सोपं असतं. मी एकदा म्हणालो होतो माझ्या श्रीगुरूंना, की आम्हाला अभ्यास करायला खूप सोपं आणि बरं वाटतंय. त्याचं कारण आहे आम्ही तुम्ही सांगताय त्याच्या पलीकडे डोकंच चालवत नाही, म्हणजे बुद्धीच चालवत नाही. ते म्हणाले हे फार छान धोरण आहे. त्याचं कारण आहे की त्यामुळे तुमची बुद्धी व्यग्र होणार नाही, सहजच तुम्ही एकाग्र बुद्धीने अभ्यास करू शकाल. अशा पद्धतीने आपण जर का एकाग्र विचारांनी, एकाग्र श्री गुरु विचारांनी जर अभ्यास करत राहिलो तर मी माझ्या आनंदाकडे जायला माझी सहज वाट मोकळी होते. हा विचार आपल्याला करता येतो. आता पुढचा हा जो 30वा श्लोक आहे, ब्रह्मसाक्षात्कार मात्र विचारानेच होतो. पुन्हा आता वस्तुसिद्धी विचारेण न कश्चित कर्म कोटीवीर हा विचार आलाच. अशा रीतीने माणसाला ब्रह्माचा साक्षात्कार विचारा वाचून होत नाही. आप्तांच्या उपदेशाने कर्म व उपासनेचे ज्ञान. म्हणून श्रीगुरु मला ते कर्म आणि उपासनेचं ज्ञान सांगतात आणि पुन्हा त्या आत्मनात्म विचारांचाही विचार सांगतात.
म्हणजे त्या निष्काम कर्मोपासनेने माझी अंतःकरण वृत्ती शांत झाली, हे अगदी बरोबर. पण पुढे कल्पनेतली जी अविद्या आहे, म्हणजे आत्मस्वरूपाचं अज्ञान अंतःकरणातलं जे आहे, ते जर तुला दूर करायचं असेल, तर तुला मात्र आत्म अनात्म विचार करावा लागेल. अनात्म विचारांना तुला बाजूला करावं लागेल आणि त्या आत्मविचाराला तुला तिथे स्थिर करावं लागेल. काय आहे की ब्रह्मानुभवाचा विचार करताना त्या कल्पनेतली अविद्या आपल्याला दूर करायची असते आणि ती कल्पनेतली अविद्या जर मला दूर करायची असेल, तर मला आत्मविचारांचा एक म्हणूया विचार हा त्याचा आधार घ्यावा लागतो. म्हणून इथे काय आहे, तेथीचा विचारची केला पाहिजे साधके, असं समर्थ म्हणताय की आपल्याला अज्ञानाची निवृत्ती करायची असेल तर ज्ञानपूर्वक विचारानेच ती होते. म्हणून मला समजूनच घ्यायचं आहे की त्या ज्ञान विचारांना मला पुढे चालवायचंय आणि तेच विचार माझ्या आनंदाकडे घेऊन जाण्यासाठी समर्थ आहे. पुढे आता हा 31वा जो श्लोक आहे तो मला असं सांगतो की अपरोक्ष ज्ञान विचारांशिवाय होत नाही. श्रद्धा नसेल तर परोक्ष ज्ञान होत नाही. परोक्ष ज्ञानाला दुसरी अडचण नाही. विचार न करणे परोक्ष ज्ञान न होण्याचे कारण नाही. विचार न केल्यास अपरोक्ष ज्ञान होत नाही. मुख्य मुद्दा काय आहे की श्रद्धा नसेल तर परोक्ष ज्ञान होणार नाही. म्हणून इथे काय आहे की श्रद्धा ठेवून परोक्ष ज्ञानाचा विचार केला पाहिजे. जेव्हा आपण एखाद्या संतांचं प्रवचन ऐकायला जातो, श्री गुरूंचं प्रवचन ऐकायला जातो, तेव्हा मात्र तिथे ते जे काय अद्वैत तत्वज्ञानाचे विचार मांडले जातात, ते सगळे अद्वैत तत्वज्ञानाचे विचार हे मला करणीय असतात आणि म्हणून त्या विचारांवर मी श्रद्धा ठेवली पाहिजे. म्हणून इथे काय आहे, तिथे जर मी श्रद्धा ठेवली नाही तर मला परोक्ष ज्ञान सुद्धा होत नाही. म्हणजे ते शब्दज्ञान सुद्धा माझ्या अंतःकरणात रुजत नाही, हा त्यातला विचार आहे. परोक्ष ज्ञानाला दुसरी अडचण नाहीये. दुसरी अडचण नाहीये याचा अर्थ श्रद्धा नाही हीच खरी अडचण आहे. आणि माझी जर श्रद्धा असेल तर मग मात्र काय आहे, मी त्या श्रद्धेने सगळ्या गोष्टी ऐकतो आणि ऐकल्यानंतर त्याप्रमाणे जीवन जगण्याचा विचार करू शकतो. म्हणून इथे काय आहे, परोक्ष ज्ञान विचार न करणे हे परोक्ष ज्ञान न होण्याचे कारण नाही. विचार न केल्यास अपरोक्ष ज्ञान होणार नाही. म्हणून इथे काय आहे, इथे श्रद्धा पाहिजे तर मला परोक्ष ज्ञान होईल. पण त्या विचारांचा जो संबंध आहे, आत्मानात्म विचार किंवा सत्य मिथ्या विचार, या सगळ्या विचारांचा संबंध जो आहे तो अज्ञान निवृत्तीशी आहे. आणि ज्या दिवशी माझं अज्ञान निवृत्त होतं त्या दिवशी खऱ्या अर्थाने मला अपरोक्ष ज्ञान होतं. म्हणून इथे काय आहे, ते परोक्ष ज्ञानाचं रूपांतर जर का अपरोक्ष ज्ञानात व्हावं असं वाटत असेल तर तिथे मात्र मला आत्मानात्म विचार करण्याची गरज असते किंवा सत्य मिथ्या हे सगळे जे विचार आहेत, सार असार विवेक, हे सगळे विवेक करून मी त्या अज्ञानाची निवृत्ती करून आनंदाशी एकरूप होऊ शकतो. पण ही सगळी सिस्टीम मला कळून घेण्याचा जो सगळा मार्ग आहे तो माझ्या श्री गुरूंकडनं आलेला असतो आणि तो मला समजून घ्यावा लागेल. पुढे आता मात्र 32वा जो श्लोक आहे, विचार करूनही अपरोक्ष ज्ञान होत नसेल तर काय? विचार करूनही अपरोक्ष ज्ञाना रूपाने आत्मा ब्रह्म आहे असे ज्ञान झाले नाही तर विचाराने साक्षात्कार होतोच असे असल्याने सातत्याने विचार करावा. आता विचाराने ब्रह्मज्ञान होते म्हणजे अज्ञानाची निवृत्ती होते आणि मला आत्मस्वरूपाचा अनुभव येतो. पण मुख्य विचार काय आहे की माझी अविद्येची जी काय विचारधारा आहे ती किती बळकट आहे, ती किती मागल्या अनंत जन्मांची असते आणि ती एकाएकी काही बाजूला होत नाही. ती सतत विरोध करत राहते. देहबुद्धी काय करते, ती मला सतत मध्ये मध्ये येते. आता त्या समर्थांनी म्हटलंय की विवेक वस्तूकडे वोढी, देहबुद्धी तेथूनही पाडी. म्हणजे विवेक ही सतत वस्तूकडे म्हणजे ब्रह्मवस्तूकडे जाणारी गोष्ट आहे, पण देहबुद्धी तेथूनही पाडी. ती देहबुद्धी मोठा विरोध करते त्या आत्मानात्म विचाराला. पण तरी सुद्धा मी तो आत्मानात्म विचार सतत करायचा आहे. म्हणून इथे काय आहे, केलेची करावे श्रवण असं समर्थांनी म्हटलंय. याचा अर्थच असा आहे की मी एकदा श्रवण केलं की ती अंतःकरणात माझ्या विचारधारा आत्मविचारांची टिकत नाही. मग याचा अर्थ काय आहे, तोडून मनाच्या गोडी श्रवणी बैसावे आवडी. म्हणून श्रवण आत्मारे श्रोतव्य मंतव्य निदित्या सतव्य. म्हणून त्याचं सतत चिंतन केलं गेलं पाहिजे. कारण अविद्या ही बळकट आहे, ती कधी माझ्यावर प्रहार करेल याचा नेम नसतो. म्हणून तिथे मला सतत सावध साक्षेपी दक्ष तया तात्काळची मोक्ष, सावध राहावं लागतं.
आत्मविचारांची तलवार सतत परजून ठेवावी लागते आणि ती जर परजलेली असेल तर हा अनात्म विचार मला तिथे तोडून टाकता येतो, सहज मला शांत करता येतो. म्हणून इथे काय आहे, श्री ज्ञानदेवही तसंच म्हणतात की तू अभ्यासाने विचार विचार कर आणि मला येऊन मिळ. म्हणजे इथे काय आहे, केलेला अभ्यास हा पुन्हा पुन्हा करावा लागतो, नंतर केलेला विचार हा आपल्याला पुन्हा पुन्हा करावा लागतो आणि सतत त्या अनुसंधानाचा विचार करत मी खऱ्या अर्थाने त्या आनंदाकडे जातो, हाच मुख्य विचार आहे. असे करूनही साक्षात्कार न झाल्यास, आता 33वा असा श्लोक सांगतोय, मरण येईपर्यंत विचार करूनही जर आत्मानुभव आला नाही तर तो व ज्ञान यामधील अडथळा प्रतिबंध दूर झाल्यावर दुसऱ्या जन्मी त्याला आत्मानुभव नक्कीच येतो. कारण प्रारब्धाचा अडथळा हे एक वास्तव आहे, हे अगदी बरोबर आहे. पण माझं म्हणणं काय आहे की मी हा शेवटचा जन्म गृहीत धरून मला मात्र अभ्यास करावा. बहुजन्मानाम असं म्हटलेलं आहे भगवंतानी. पण बहुजन्मानाम जरी असलं तरी सुद्धा हा माझा शेवटचा जन्म आहे. मी या शेवटच्या जन्माचा विचार करून मी माझ्या अभ्यासाची पराकाष्ठा करावी. म्हणूया ब्रह्मस्वरूपाच्या कल्पित दारात जाऊन उभं राहावं आणि एक दिवस ते दार आपोआप उघडलं जाईन, त्या दिवशी मी माझ्या स्वरूपाशी एकरूप होईल. म्हणून इथे काय आहे, त्या प्रारब्धाचा प्रतिबंध असू दे, तो त्याच्या जागी, पण माझ्या अभ्यासाचा जो विचार आहे तो मात्र पराकाष्ठेचा विषय असला पाहिजे. माझ्या अभ्यासाची मी पराकाष्ठा करावी, त्या प्रारब्ध प्रतिबंधाच्या निमित्ताने माझ्या अभ्यासाला मी ढील देऊ नये. नाही झालं या जन्मात तर पुढं बघू, असं नाही चालत. तीव्र मुमुक्षत्व हेच तर खरं साधन चतुष्टय संपन्नतेचं लक्षण आहे आणि त्या लक्षणांनीच मी माझ्या आनंदापर्यंतचा प्रवास हा सहज करू शकतो. नाहीतर मग काय होऊन जातं, परत परत मला जन्माला यावं लागतं अशा पद्धतीने. म्हणून इथे प्रारब्ध प्रतिबंधाचे फारसे विचार करायचे नाही. आपण आपला अभ्यास अत्यंत निर्मळपणे आणि चोखपणे पार पाडावा आणि ज्या दिवशी ज्ञान व्हायचंय त्या दिवशी होईल, त्याचा विचार मी काही करू नये. या आश्वासनाला आधार काय आहे, तो 34वा श्लोक असं सांगतो, ह्या लोकी किंवा परलोकी ज्ञान होते असे सूत्रकार सांगतात. या लोकी बरेच साधक श्रवण करीत असूनही आत्मा जाणत नाही असे श्रुती म्हणते. आता प्रारब्धाचा अडथळा असेल तर मग या लोकी मला ज्ञान होणार नाही. परलोकीचा विचारच सोडा. अद्वैत म्हणजे ते म्हणूया, आपले एक ग्रंथ लिहिणारे, त्यांचं नाव मला आता लक्षात येईना, ते म्हणाले ते परलोक कोणी पाहिला, तो हा स्वर्ग कोणी पाहिला, माझा त्याच्यावर विश्वास नाहीये असं ते संत म्हणतात. मला त्यांचं नाव आत्ता लक्षात येत नाही, पण अशा पद्धतीने ते बोलतात. आणि मग तुम्ही ह्याची देही ह्याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा. मला ह्याच जीवनात आनंद रूपतेचा विचार करायचा आहे आणि त्या दृष्टीने मी माझ्या आनंदाशी एकरूप होण्यासाठी मी श्रवण मनन निधिध्यासन ही सगळी साधनं जेवढी माझ्या श्री गुरूंनी सांगितलेली आहे तेवढी मी माझ्या म्हणूया मोठ्या प्रयत्नाने ती चालवणार आहे. म्हणजे माझा प्रयत्न अत्यंत प्रामाणिक आणि अत्यंत श्रेष्ठ दर्जाचा असणार आहे. अशा पद्धतीने मी जेव्हा मैदानात उतरतो त्या अभ्यास करण्याच्या, तेव्हा तो अभ्यास माझा हा मार्गी लागतो, तो कडेला लागतो. मग प्रतिबंध आला तर आला, पुढच्या जन्मात ज्ञान होईल, मला फिकीर नाही त्याची. पण ह्या जन्मात मी इतका अभ्यास करून ठेवेल की पुढच्या जन्मात मी फक्त जाण्याचा अवकाश, हा त्यातला महत्वाचा भाग आहे. म्हणून इथे काय आहे की आपल्याला ते आत्मा जाणत नाहीत वगैरे, ते परलोक वगैरे हे विचार सोडून द्यायचे आहेत. आपल्याला याच जीवनात आनंद रूपतेचा अनुभव घ्यायचा आहे, या पद्धतीने अभ्यास करायचा आहे आणि तो श्रेष्ठ दर्जाचा अभ्यास आहे. ऐतरेयात याच अर्थाची स्पष्ट श्रुती आहे. तो 35व्या श्लोकाचा विचार आहे. अध्ययन करताना होते त्याप्रमाणे पूर्वी केलेल्या अभ्यासाच्या आधाराने वामदेव गर्भाशयात असतानाच त्याला ज्ञान झालं. आता वामदेवांनी मागच्या जन्मात यथाशास्त्र अभ्यास केला, पण प्रारब्ध प्रतिबंध होता ना, मग तो प्रतिबंध त्यांना ज्ञानरूपतेकडे घेऊन गेला नाही. पण पुढे मात्र ते गर्भाशयात असतानाच ज्ञान झाले, म्हणजे त्यांचा जन्म होईपर्यंत सुद्धा त्यांना अवकाश लागला नाही. म्हणजे इतकं ते त्यातलं फक्त प्रारब्ध शिल्लक होतं बारीक. मग आपलं तेवढंच बारीक प्रारब्ध शिल्लक असेल किंवा नसेल हा विचार आपण कशाला करायचा. असेल प्रारब्ध शिल्लक, प्रतिबंध प्रारब्ध, तर नाही होणार ज्ञान. आणि जर का प्रतिबंध प्रारब्ध नसेल, प्रतिबंधक काही नसेल, तर मला चालू जन्मात ज्ञानरूपता प्राप्त होईल. पण माझा विचार मात्र चालू जन्मात मी ज्ञानरूप होण्याचाच असावा आणि अशा श्रद्धेने दृढतेने मी अभ्यास करावा. आणि नंतर मात्र काय आहे
त्या वामदेवाला झालेला जो साक्षात्कार आहे, मी सर्व देवांचा निर्माता आहे, असा अद्भुत साक्षात्कार झाला. म्हणजे इथं निर्माता शब्दाचा अर्थ अधिष्ठान या अर्थाने आहे. मग हे एवढं मोठं घडलं कसं काय? त्या देवाचंही अधिष्ठान मी आहे, त्या देवाचाही देव मी आहे, अशा इथपर्यंत म्हणजे याच्या श्रेष्ठ दर्जाचा विचार हा या श्लोकाच्या निमित्ताने आपल्या पुढे मांडलेला आहे. म्हणून मला समजूनच घ्यायचंय, मी त्या प्रतिबंधाची जी बाजू आहे ती पॉझिटिव्हली घ्यायची आहे. कशी पॉझिटिव्हली घ्यायची? तर याच जन्मात मी ज्ञानरूपतेचा विचार करणार आहे. प्रतिबंध असला तर असला, त्याचा माझा काही संबंध नाही. आत्मस्वरूप मी आहे आणि आत्मस्वरूपाच्या ठिकाणी प्रतिबंध नावाची गोष्ट नाही. असेल तर तो त्या जीवाचा धर्म आहे. जीव तो जीव जाणे, अशा पद्धतीने विचार करावा. आजच्या अभ्यासातला 36वा श्लोक असं सांगतो, बऱ्याच वेळा अध्ययन करूनही जर तेव्हा पाठांतर झाले नाही तर दुसऱ्या दिवशी परत अध्ययन न करताही आधीच्या अध्ययनाची आठवण होतेच. आता याच पद्धतीने त्या वामदेवाच्या जन्माची संगती लावावी, की पूर्वी त्यांनी जो अभ्यास करून ठेवलेला होता तिथून पुढे त्याचा अभ्यास सुरू झाला. आता सुरू झाला म्हणजे काय झाला? क्षणाचा विलंब लागला नाही. त्या गर्भाशयातच जेव्हा कळून घेण्याची स्थिती त्याला तयार झाली, त्या क्षणी त्या वामदेवांना ज्ञानरूपता आली. म्हणजे अशा पद्धतीने हे साधन जे आहे ते मागच्या जन्मापासून पुढच्या जन्मात सुरू राहतं. म्हणजे त्या ज्या ठिकाणी आपला तिथे लय होतो तिथून पुढे पुढच्या जन्मात सुरू राहतं, हा एवढाच विचार तिथे आहे. अशा पद्धतीने आपण मात्र एकच विचार करावा, की मला मात्र याच जीवनात मुक्त व्हायचंय आणि ह्याच जीवनात मुक्त होऊन मी आनंदाचा सोहळा भोगणार आहे. प्रारब्ध प्रतिबंध असला तर असू दे, त्याचा माझा काही संबंधच नाही. आजच्या अभ्यासातला शेवटचा श्लोक असं सांगतोय, स्पष्टीकरणासाठी आणखीन एक दृष्टांत दिलाय. ज्याप्रमाणे शेतातील पीक, गर्भ इत्यादी काही दिवसांनंतर पक्व होतात किंवा वाढतात, त्याप्रमाणे आत्मविचारही काही मुदतीनंतर हळूहळू पक्व होतो. म्हणून इथे काय आहे, की आत्मानात्म विचार करीत राहायचा आणि हळूहळू ते विचार पक्व होत जातात आणि एक दिवस मी माझ्या आनंदाशी एकरूप होतो. मी नाही ना कानावचनाची या भेटीचा, नाही, काही हरकत नाही. पण मी मात्र अभ्यास करणार आहे, मी साधन चतुष्टय संपन्न होणार आहे. अशा पद्धतीने मी या धारणेने अभ्यास करावा आणि सतत श्री गुरु आणि त्या विठ्ठलाला शरणागत भावानी कर्म अर्पण करावीत आणि शुद्ध आणि शांत झालेल्या चित्तानी त्या आत्मानात्म विचाराचा मी सतत विचार करावा आणि अनात्म विचाराला बाजूला ठेवून मी सतत माझ्या आनंदाशी एकरूप होण्यासाठी प्रयत्न करावा. म्हणून इथे काय आहे, त्या प्रतिबंधाचे विचार आपण फारसे मनावर न घेता आपण आपल्या अभ्यासासाठी अथक प्रयत्न करावा, अशी मुख्य विचारधारा आहे. मग एक दिवस माझ्या त्या आत्मविचारांना परिपक्वता येते आणि एक दिवस मला माझ्या दृढ अपरोक्ष अपरिवर्तनीय आनंद रूपतेचा अनुभव येऊन जातो आणि मग मी म्हणतो, बाबा मी किती कष्ट केले. आणि त्यानंतर मग कळायला लागतं की मी बावळटासारखे कष्ट घेतले, की खरखर आत्मस्वरूपाचा अनुभव हे माझं स्वरूपच असताना मी कितीतरी त्या नको असलेल्या विचारांमध्ये मी माझं जीवन गुंफून घेतलेलं होतं आणि हा सगळा माझा नको असलेल्या विचारांचा भाग होता. आणि मी खरोखरीच जर का श्री गुरूंनी सांगितलं तसं अधिक तत्परतेने मी जर साधन माझं चालवलं असतं तर खरं मी यापूर्वीच मुक्त झालो असतो, अशी ही भावना अंतःकरणात तयार होते. पण जे आहे ते आहे. आपण आपला अभ्यास मात्र अत्यंत तन्मयतेने आणि विचारपूर्वक चालवला पाहिजे. हाच खरा या आजच्या तासाचा खरा विचार आहे. तर आज इथे आपण थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. हरि ओम तत्सत. श्री पांडुरंगाय नमः. नमस्कार उदयजी. नमस्कार. आजच्या याचं मला वाटतं सगळ्यात जास्त अपील झालेली गोष्ट अशी आहे की सगळे कर्म किंवा उपासना, निष्काम कर्म, उपासना या सगळ्या गोष्टी आणि जो काही पुस्तकांमध्ये, ग्रंथांमध्ये आर्ष किंवा ह्या ज्या प्रक्रिया सांगितलेल्या आहेत ते सगळं राहिलं एका बाजूला आणि सद्गुरूंनी सांगितलेलं जे विधान आहे ते एका बाजूला. आय थिंक तो शॉर्टकट आहे. त्याला जर आपण स्टिक करून राहिलो होतं, मला वाटतं बाकीच्या सगळ्या गोष्टी ठीक आहे त्या होत राहतील, पण लवकर पोचण्याचं मला वाटतं मुक्तीपर्यंत लवकर पोचण्याचं निदान त्याच्यामुळे होईल असं वाटतं. हे मला वाटतं आजच्या लेसन मिळालंय आम्हाला. अगदी अगदी पक्क आहे. कारण शेवटी समर्थांचं म्हणणं आहे ना, सद्गुरू न देव मोठा, जयास वाटे तो करंटा. क्या बात आहे.
हा, उद्या जर का माझ्या दारात पांडुरंग आणि काका उभे राहिले, माझे श्री गुरु, आणि दोघंही पॅरलल उभे राहिले, तर मी पहिला काकांना आत घेईन आणि बरोबर. पांडुरंगाला म्हणेन की तू जरा नंतर ये. पक्क गुरु पाहिजे. आणि बरं, गुरु त्याच्यात गोविंद देव पांडुरंगालाही खडे. आनंद वाटेल. बरोबर. इतका गुरु पक्का गोविंद पाहिजे. देव खडे. बरोबर. हा, असा पक्का पाहिजे तो श्री गुरूंच्या बरोबर. बाबतीत. त्यात बरोबर. पांडुरंगाला आपण म्हणजे कमी भाव दिलाय असं नाहीये, पण बरोबर. त्याला अवज्ञा अलंकार असं म्हणतात. अच्छा. हा, म्हणजे की ज्यावेळी मी वारीला जातो त्यावेळी वाटेत मला जेजुरी लागते, पण जेजुरीला मी काय करतो, त्या एसटीतनच नमस्कार करतो आणि मग पांडुरंगाकडे पहिला पांडुरंगाकडे जातो. त्यात जेजुरीच्या शंकराची अवज्ञा आहे, पण ती त्याला आवडते. हा हा पांडुरंगाचा भक्त आहे खरा, असं तो बरोबर. मला म्हणतो. ते त्यालाही ते आवडतं. हा त्यातला भाग. बरोबर. हा, इथे अवहेलना नाही, इथे बरोबर. मजा आहे. म्हणजे त्या हिंदी दोह्यात जसं सांगितलंय की जाही गोविंद दियो पताय, हा, म्हणजे गुरु गोविंद दोऊ खडे हा, काके लागू पाय, हा. बलिहारी उस गुरु की जाही गोविंद दियो पताय. म्हणजे तसं आहे की गुरूंनी मला गोविंद दाखवले म्हणून गुरूंचे पाय आधी पकडायचे. मग काय, त्याशिवाय काय. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. हॅलो सर, नमस्कार. नमस्कार. 22व्या श्लोकाविषयी मी म्हणते, मला विचारायचं आहे. आपण हा, सांगितलं श्रद्धेने शास्त्राभ्यास हे परोक्ष ज्ञान शक्य आहे. मग इथे साक्षी भावाने पाहणे किंवा तटस्थ वृष्टीने राहणे हा भाव मनात ठेवणे काय, असा अर्थ घ्यायचा का? 22वा श्लोक इथं तुम्ही तो आप्तवाक्याचाही उल्लेख केलाय, तू 10वा आहेस वगैरे, हो तर हो. त्या हा, संदर्भातला मला हो. असं म्हणायचं इथं साक्षी भावाने आपण पाहणे किंवा तटस्थ वृत्तीने राहणे हा भाव मनात ठेवायचा आहे काय, हे सांगायचं काय त्यातून? नाही, त्यांना काय सांगायचंय की मुख्य मुद्दा काय आहे की द्वैतात जरी गोष्टी दिसल्या, त्यांना हा. काय सांगायचंय की द्वैतातल्या जरी गोष्टी दिसल्या तरी सुद्धा त्या प्रत्येक द्वैत वस्तूला, म्हणजे द्वैत दिसणाऱ्या व्यवहाराला, पदार्थांना, ते आत्मतत्व व्यापूनच आहे. त्या बरोबर. आत्मतत्वाला पाहायला शिकतो आणि त्या तत्वाला जाणल्यानंतरही ते द्वैत शिल्लक राहतं. ते द्वैत बाधित असतं, ते द्वैत तुला त्रास देऊ शकत नाही. हा त्यातला भाग आहे. आणि त्यासाठी आपल्याला ते सांगणारा कोणीतरी भेटावा लागतो, त्याला आप्त असं म्हणतात. हा हा हा, बरोबर हा, बरोबर. छान. आणखीन एक सर शंका आहे. हा. 27व्या श्लोकामध्ये तुम्ही असं सांगितलेलं आहे, एक मिनिट, हम्म. त्याच्यामध्ये हा, जेमिनीच्या कल्पसूत्रांनी त्यांचा निर्णय करून तो एकत्र केला, त्या आधारे श्रद्धावंतांना स्वतःचा विचार न करता कर्मे करता येतात, हे हम्म. तुम्ही सांगितलेलं आहे ना. हा, त्यातला जो तुम्ही मतितार्थ सांगितला तो असा आहे का, म्हणजे सॉरी माझं चुकतं इथं. शैव वैष्णव यांच्यामध्ये जो वितंडवाद आहे त्याला छेद देणारा हा श्लोक आहे का? नाही नाही, तसं नाही. नाहीये मुख्य का? मुद्दा काय आहे, त्यांना सांगितलंय की उपासनेचा तुम्हाला जर विचार करायचा असेल तर हा. तुम्ही जैमिनी शास्त्राला शरण जा आणि त्याच्यामध्ये सांगितली आहे त्याप्रमाणे तुम्ही उपासना करा. हा त्यातला भाग आहे. आता अच्छा. मला जैमिनीचं मी एक पान पाहिलेलं नाही, मला काही माहित नाही. मग हा माझे जैमिनी कोण? तो माझे श्रीगुरु. हा, हो 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 हो. हा, बस. त्यांनी मला सांगितलं तू असा असा अभ्यास कर, मी त्याप्रमाणे अभ्यास करायचा प्रयत्न करतो. असं बर. हे सोपं. कारण हे जैमिनी शास्त्र आणखीन जाड जाड अशी हजार हजार पानाची 4 बुक्स असतील तर ती मी बरोबर. कधी वाचायचो आणि त्यातून मिळणार काय मला? उपासना कशी खरं. करायची? मग ते श्री गुरु 2 वाक्यात सांगतात. मग कशाला एवढी जैमिनी वाचायचं? काही त्यातला भाव. बरोबर. हा, थोडक्यात आपलं समाधान करून घ्यावं आणि मुख्य जो विचार आहे तो आत्मनात्म विचार आहे. आणि तुम्ही जे हे सांगितलं ना, 4 वेद 4 पद्धतीने उपासना केली हो. तरी चालेल, आता निष्काम कर्म उपासना हवी हो, किंवा मग ठराविक माफक चिकित्सा करावी, पण त्याचा अतिरेक नको वगैरे, असं जे सांगितलेलं आहे. नाहीतर काय, ते प्रत्येक वेदात वेगळं आहे. तेव्हा हा. असा अनुनासिक उच्चार असला पाहिजे, नाहीतर तो मंत्र सफल होत नाही. म्हणजे अच्छा. अशा अनेक प्रत्येक त्या गोष्टी असतात आणि त्या हा हा मोठ्या अवघड असतात. मग वेद हा म्हणतो असं करू नका, एका ठिकाणी म्हणतात नाही असं केलं तर असा दोष येतो. म्हणजे हा. हे सगळ्या गोष्टी आहेत. मग त्याच्यापेक्षा आपलं श्री गुरु संत हे जे सांगतात त्यामुळे सोपं काम होऊन जातं. नाही, आता बरोबर वेदांताचा अर्थ आम्हासीचं ठावा असं म्हणणारे तुकाराम. बरोबर. मग त्यांना आपलं शरण जावं आणि ते म्हणतील तसा विचार करावा. खरंय. म्हणजे आता सोपं. ते दादा म्हणाले त्याप्रमाणे
सद्गुरू जे मार्ग दाखवतील त्या मार्गाने जाणं, त्यांच्यावर श्रद्धा ठेवून, हाच आत्ताच्या शॉर्टकट चिंतनाचा आहे मोठा विषय आहे हे सांगितलं ते शॉर्टकट बरोबर. आहे खरं पाहायला गेलं तर. आणि माझ्या बुद्धीने मी जर करायला गेलो तर नक्की मला माहित नाही त्याचं आउटकम काय येणार आहे. पण इथे मात्र श्रीगुरूंना नक्की माहिती असतं की याचा आउटकम काय आहे, कारण त्याचा त्यांना अनुभव असतो. खरं खरं. असं आहे ते. म्हणून मार्गदर्शक पक्का पाहिजे. हा असं आहे. बरोबर. छान, धन्यवाद सर, खूप छान झालं, धन्यवाद. संपल्यात का शंका? थांबूयात. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद. धन्यवाद.